ही बघा पूर्ण किराणाचं बॉक्स संपेपर्यंत गप बसली आणि आता मग म्हणते निघलं घेऊन आले आणलं ना मला होतो याच्यात काय ते पास्ता पास्ता घेतला होता कधी बनवणार आहे मी पास्ता कसं आहे ते राहू दे ना ते जुने तांदूळ त्याच्यामध्ये टाकणारच का बॉक्स मध्ये काय पेपर वगैरे नाही राशन काढलेलं आता याच्यात काय ठेवते म्हणजे तेल कुठल्या महिन्या बघा त्याच्यात दुसरं काय नाही तेलच ठेवणार आहे वरती काढण्यासारखं काय ते काढते ते जुनं राशन आहे एवढं असं तेल ठेवतेस ना मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे काय ते पितांबरी आहे खूप छान आहे ते भैया पितांबरी म्हटली ती भैयाच्या दुकानात जाऊन म्हणते भैया भैया पितांबरी दे त्याला बोलते मी भैया पितांबरी दे ती बोलते भैया पितांबरी दे साबण कमी आणले कारण आता मशीनला जास्त साबण लागत नाही ते काय लक्स 3 आणले हे 2च आणले मग ते ठीक आहे ना पूर्ण आहेत बस हे राशन त्याला पाणी द्या ये इकडं खोबरं सगळे बारकी दे म्हटलं त्याने मोठीच दिली आहे तुला नको पाहिजे होतं का मग बिस्किट किराणा महिन्याचा या प्रकारे भरते आणि मी बचत करते ते आहेत पोहे 1 किलो ते काल माझ्या बहिणी आल्या त्यांनी किती अर्धा किलो आणले असतील मला वाटतं त्याने पण घेऊन आले होते का त्यांनी घेऊन आले ही साखर मी 1 किलो आणली आहे आणि इथं पण कुठेतरी साखर आहे बॉक्स छान बसला बॉक्स मस्त माझ्याकडे डबे भरपूर आहेत वरती आहेत 2 पिंपा आहेत पण मला बॉक्स मध्येच ठेवायचं होतं पटकन काढता येतं त्यानंतर मसूर डाळ 1 किलो या 2 महिन्याची एकदम चना डाळ मी चना डाळ बेसन बनवायला आणते मी घरगुती पद्धतीनं बेसन बनवते आणि डाळ आणून बेसन बनवलं की ते खूप छान बनतं असं मला वाटतं विकतच्या पेक्षा ते चांगलं लागतं आणि ही तुरीची डाळ ही पण 1 किलो आहे त्यानंतर शेंगदाणे हे पण 1 किलो आहे मूग डाळ ही पण 1 किलो आहे एकदम 2 महिन्याचं राशन हे बासमती तांदूळ आहेत बिर्याणी राईस म्हणजे की आमच्या इथं 2 मेंबर्सना खूप बिर्याणी आवडते हे मटकी अर्धा किलो त्याला पाव किलो सांगितलं आणि अर्धा किलो दिलं वटाणा अर्धा किलो त्यानंतर हा बारीक रवा आता नवीन नवीन रेसिपी बनवायचा असा विचार तर चालू आहे त्यानंतर काय आहे पाणीपुरी करायचा विचार केलाय आणि त्या अनुषंगाने मी हा पांढरा वाटाणा आणलाय चांगला आहे का कुठेतरी लागलाय असं झालंय लागायला तर बघून आणायला पाहिजे विसरलो ठीक आहे पांढरा वाटाणा थोडासा मॅगी मसाला पहिल्यांदा आणला मी शक्यतो मॅगी मसाला आणतच नाही पण आणला त्यानंतर ही पाणीपुरीची पुरी आहे जी की पावशेर आणली मी यावेळेस पुऱ्या ट्राय करणार खाणार की चिकन मसाला एकदम 2 महिन्याचा कितीला असतं पॅकेट आहे 200 ग्राम 179 ला 179 दुःख झालं मला नको त्या गोष्टीला पैसे घातल्याबद्दल हे काय आहे तर राजमा ब्लॅक राजमा यांचा फेवरेट आहे म्हणून आणला नाही तर ते इच्छा होत नव्हती माझी घ्यायची जिरे आणि कुठली हळद आहे
नवीनच कुठली तरी बघते हळद मी. महाग आहे पण चला जाऊ दे. 200 ग्रॅम दिले 52 रुपयाला. महाग झाली ना. ती संपली ना पहिली वाली. तर हे जिरे असं. तर कॉफी तुम्ही घेतली यायला सांगितलं ना. कॉफी त्या मॅगीवरची फ्री भेटलेली. हा ही चवळी अशा पद्धतीने ठेवते. हे हिंग मी हिंगराजचं सांगितलं होतं, यांनी कुठलं दिलं रामबंधूचं. ठीक आहे असू दे. हे आहे खोबरं, आपली टाटा अगणी. आता ते खरं तर स्टार बाजार मधून आणते हे, पण आता घरातलं सगळं संपलं होतं. आता ते भांड धुवेन आणि मग ठेवेन. तात्पुरती अशीच ठेवते. महिन्यात एकदा एवढी चिटिंग चालते म्हणून हे ह्याच्यात हे पण लपवून ठेवावं लागतं. नाहीतर आणिच तेवढंच खाईल. तर झालेलं आहे अशा प्रकारचा. एवढं सगळं राशन झालं 3000 रुपयाचं. 3076 रुपयाचं. याच्यापेक्षा जास्त नाही. 2 महिने जातील राशन 3076चं. जास्त नाही लागत. तर हे खडे मसाले आहेत सगळे. आणि आता हे कुठे ठेव हा प्रश्न पडलाय. हे साखरेच्या डब्यात ठेवते. तांदूळ अति झाले. ही उडदाची डाळ. त्यानंतर हे जुनं आहे बरं का. हे जुनं आहे ते साईडला ठेवून दे. सगळं वरती ठेवून दे म्हणजे लागेल तसं पहिलं घे. तांदूळ जास्त झाले. हा रवा ह्या रव्यावर ठेवते. मीठ मध्ये ठेव फोडलेलं असते. मीठ असं एका बाजूला उभंच राहतं छान. या बॉक्स मध्ये बरं आहे ते असं म्हणजे उभंच राहतं काय ठेवले तरी. म्हणून मी बॉक्स असं हे केलंय. त्यानंतर ही डाळ आहे वापरली जाईल. चिंच इथे राहू दे. शेंगदाणे इथे राहू दे. तर या सगळं असं अशा रीतीने सगळं पॅक केलेलं आहे मस्तपैकी. पॅक करून टाका तिकडून.